मार्फत तुम्हाला विनंती आहे, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्यभाग होता, या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि हे अध्यक्ष महोदय मनमानी, अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार, अशी मनमानी नाही चालणार। अध्यक्ष काळ सुरू होता आणि कोविडच्या काळात सुशांत सिंग राजपूत आणि सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत त्याची जी प्रेयसी होती रिया चतुर्वेदी, तिच्या बाबतीत काही उभाटाचे नेते प्रवक्ता म्हणून बोलत होते, तेही देशानं पाहिलं। माझा मुद्दा तो नाहीये, मी कोणावर आरोप करत नाही। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल की सुशांत सिंग राजपूत ज्या फ्लॅटमध्ये त्याचा मृत्यू झाला तो फ्लॅट चौकशीसाठी ताब्यात ठेवला पाहिजे, तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत मूळ मालकाला परत केला। अध्यक्ष मग एवढंच झालं नाही, त्या फ्लॅटला 68 दिवसात परत दिला, त्या फ्लॅट मधलं सगळं फर्निचर काढलं गेलं, त्या फ्लॅटला रंगरंगोटी केली गेली। काय कारण? त्याला पुरावे उठवायचे होते, त्याला पुरावे नष्ट करायचे होते। एका बाजूला सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करतं, फर्निचर हटवतं, तो फ्लॅट मूळ मालकाला परत देतं, आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ती रिया चक्रवर्ती आहे, तिचे प्रवक्ते उबाटाचे नेते, तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील, त्याचा अर्थ काय लावायचा अध्यक्ष महोदय? सीबीआयनं या प्रकरणाला, हे प्रकरण पहिल्या दिवसापासून ज्यांच्या मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआयला का नाही दिलं? बिहारचे पोलीस चौकशीसाठी येतात, यांनी का त्या पोलिसांना अडवलं? पोलिसांना चौकशी करू दिले नाही, यांच्या मनामध्ये काय संशय होता अध्यक्ष महोदय? आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली? अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवर चुकीचे येता कामा नये। सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं? त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले, बिहारच्या पोलिसांना चौकशी करू दिली नाही। माझी सरकारला विनंती आहे, दिशा सालियन प्रकरणात एसआयटीची केस एसआयटी ओपन आहे। दिशा सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय, माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्यभाग होता, या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि हे अध्यक्ष महोदय मी काय चुकीचं बोलतोय का? बिहारच्या पोलिसांना अडवलं कोणी? उद्धव ठाकरे सरकारने। त्या सुशांत सिंग राजपूतच्या घराला रंग कुणी लावला? उद्धव ठाकरे सरकारने। त्याचं फर्निचर कुणी काढलं? उद्धव ठाकरे सरकारने। का काढलं? पुरावे नष्ट करायचे होते म्हणून काढलं। अध्यक्ष महोदय, विषय गंभीर आहे। एसआयटीनं जी एसआयटी दिशा सालियनची चौकशी करते, त्या मृत्यूची चौकशी करते ना अध्यक्ष महोदय, त्या एसआयटीनं सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का याची चौकशी केली पाहिजे एसआयटी मार्फत, ही माझी मागणी अध्यक्ष महोदय। आणि सीबीआय कडे 68 दिवस हा तपास का दिला नाही याची चौकशी उद्धव ठाकरे सरकारची झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, आपल्या सभागृहामध्ये संविधानावर आपण चर्चा करतोय। 75 वर्ष आपल्याला संविधान प्राप्त होऊन आपण तो संविधान दिवस आपण साजरा करतोय। अध्यक्ष महाराज, आपल्या काही प्रथा, परंपरा आणि नियम आहेत, सर्व सदस्यांनी बसून घ्या। बस विधिमंडळात आपल्या प्रथा, परंपरा आणि नियम आहे, हे सभागृह प्रथा, परंपरा आणि नियमानं चालतं। कुठल्याही सदस्याचं नाव घ्यायचं असेल अध्यक्ष महाराज, त्याला नोटीस द्यावं लागतं आपल्याला। मला बोलू द्या। हे काय मनमानी, अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार, अशी मनमानी नाही चालणार। अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार। असं मनमानी चालवायचं असेल तर तुम्हाला सभागृह चालवा। काय चालू आहे तुमचं? म्हणजे तुम्हाला नियमानी, अध्यक्ष महाराज मी मला बोलू तर द्या। अध्यक्ष महाराज, आपली प्रथा आणि परंपरा आहे, नियम आहेत। अध्यक्ष महाराज,
माझा स्पेसिफिक मुद्दा या ठिकाणी माझा पॉइंट ऑफ प्रोसिजरवर आहे अध्यक्ष महाराज की या ठिकाणी ज्या पद्धतीनं मगाशी एका सन्माननीय सदस्यांनी तोच विषय उपस्थित केला, मंत्री उभे झालेत. अध्यक्ष महाराज 5 वर्षाच्या पहिलेची घटना, आज त्याचे वडील आज वडील त्याचे पोलीस मुख्यालयामध्ये जातात. अध्यक्ष महाराज 5 वर्ष मला बोलू द्या आता मला बोलू द्या. सन्माननीय अध्यक्ष महाराज, नाही मंत्री महोदय बोलताय. याच्या बाबतीत या संदर्भामध्ये सरकारची भूमिका मंत्री महोदय बोलताय. एक या तुम्हाला खरं ऐकून घ्यायचं नाही, तुम्हाला खरं ऐकून घ्यायचं नाही. सन्माननीय अध्यक्ष महाराज,